वर्ध्याच्या देवळीमध्ये इंडोर स्टेडियमचं स्लॅब कोसळलेलं आहे। खासदार रामदास तडस इंडोर स्टेडियम मधील ही घटना आहे। 14 कोटी खर्च करून या स्टेडियमचं बांधकाम करण्यात आलेलं होतं। 5 महिन्यांपूर्वीच या स्टेडियमचं उद्घाटन झालेलं होतं आणि या स्टेडियमचा आता स्लॅब कोसळलेला आहे। वर्ध्याच्या देवळीत इंडोर स्टेडियमचं स्लॅब कोसळलाय। देवळीत 14 कोटी खर्च करून खासदार रामदास तडस इंडोर स्टेडियम बांधण्यात आलं होतं। तसंच अतिरिक्त 5 कोटींचं इंटेरियर देखील करण्यात आलं आणि या स्टेडियमचं उद्घाटन 5 महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यामुळे या कामाच्या दर्जावर आता प्रश्न विचारला जातोय आणि इंडोर स्टेडियम मधून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। जिल्ह्याच्या देवळी तालुक्यामध्ये खासदार रामदास तडस इंडोर स्टेडियम जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। कुस्तीसाठी हे स्टेडियम होतं, मात्र या स्टेडियमवर इंटेरियरच्या नावाने 5 कोटी रुपयाचा खर्च देखील करण्यात आला होता आणि त्याचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी इंडोर स्टेडियमचा वरचा छत जो आहे तो कोसळलेला आहे आणि त्यामुळे या स्टेडियमचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जे छत पडलेलं होतं त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। ज्यावेळेस या स्टेडियमचं इंटेरियरचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेस 5 कोटी रुपयाचा खर्च देखील करण्यात आला। मात्र कंत्राटदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं आता देवळी शहरामध्ये चर्चा सुरू होऊ लागलेली आहे। युवा संघर्ष समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर 5 कोटी रुपये खर्च करून एवढ्या लवकर हे छत कसं काय पडलं, कशा पद्धतीनं हे निकृष्ट दर्जाचं काम झालं, असंच या ठिकाणी आता संपूर्ण देवळी शहरामध्ये नागरिकांकडून चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास देवळी। ज्या पद्धतीचं निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी करण्यात आलं, दर्जाहीन बांधकाम त्या ठिकाणी करण्यात आलं, यासाठी दोषी असलेल्या संबंधित मुख्याधिकारी, अभियंता आणि संबंधित गुणवत्ताची तपासणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, या स्टेडियमचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत।